आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे हे स्वतःच अजगर आहेत। चुकीच्या वागण्यामुळे यांनी पक्षासोबत कार्यकर्ते आणि हिंदुत्वाला गिळंकृत केलं। राज्यामध्ये कोणताही वाव नसल्यानं उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले। चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चा। शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये दाखल होणार। पंजाबमधील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर 1 महिन्याचं अन्नधान्य घेऊन शेतकरी मोर्चामध्ये सहभागी। जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। छाताडावर गोळ्या घातल्या आणि तिथे मरण आलं तरी चालेल, मात्र 7/12 कोरा झाल्याशिवाय माघार नाही। महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा निर्धार। काही वेळातच बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांसोबत नागपूरमध्ये दाखल होणार। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी। आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार। 5 नंतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर मोर्चा काढणार। बच्चू कडूंचा इशारा, तर योग्य वेळ हीच आहे, निर्णय घ्या, कडूंचं फडणवीसांना आवाहन। आमच्यासोबत अनेक दिव्यांग आहेत, पोलीस बळ वापरताना काळजी घ्या, आमचा अंत पाहू नका, बच्चू कडू यांचा इशारा। दरम्यान आंदोलनाला काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवली। बच्चू कडूंचा रामगिरीवर जाण्याचा इशारा। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर रामगिरीवर सुरक्षा वाढवली। रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये घरवापसी करणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांचा पक्षप्रवेश होणार। हिना गावितांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती।